हाय फ्रेंड, दीपालीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे वडीची भाजी। तर ही उडदाच्या वडीची भाजी आहे। स्पेशली उन्हाळ्यामध्ये ही भाजी केली जाते आणि खूप छान पण लागते। तर चला करूया। तर सगळ्यात आधी आपण सुके मसाले भाजून घेतले आहे, कांदा खोबरं पण भाजून घेतलेलं आहे आणि वडी पण आपल्याला जी आहे ते थोडी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे। खूप अशी फ्राय नाही करायची, थोडी लालसर होईपर्यंत त्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। थोडीशी लाल झाली की आपण याला काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये। तर अशा प्रकारे आपण तळून घेणार आहे। तर आता आपल्या वड्या थोड्या लालसर झालेल्या आहे। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। ही भाजी खूप छान लागते खायला आणि उन्हाळ्यामध्ये स्पेशली खूप छान वाटते। तर तुम्ही पण करता का ही भाजी? तर नक्की कमेंट करून मला सांगा। नंतर आपण बारीक चिरलेला एक कांदा यात घालणार आहे। या भाजीला कांदा थोडा जास्तच लागतो। बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे, तो थोडा लालसर झाला की आपण यात मसाले घालून घेऊया। थोडंसं मीठ घालते आहे मी, त्यामुळे कांदा लवकर लाल होणार। आता आपले हे सुके मसाले भाजून घेतले, त्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आणि अद्रक लसूणची पण पेस्ट करून घेणार आहे। तर या प्रकारे आपण हे वाटलेलं वाटण मसाल्याचं घालून घ्यायचं आहे 1 चम्मच। खूप जास्त मसाला घालायचा नाही आहे भाजीला, थोडं कमीच मसाला पाहिजे। थोडी हळद घालूया, तिखट चवीनुसार, मीठ मी आधीच घातलेलं आहे। आणि आता आपण ह्या वड्या घालून घेऊया। ह्या उडदाच्या वड्याप्रमाणेच मुगाची वडीची पण भाजी केली जाते उन्हाळ्यामध्ये। तर मसाल्याचं पाणी घालून थोडं शिजू देऊया आपण। मसाल्यामध्ये छान आपल्याला 5-10 मिनिटं तरी छान शिजू द्यायचे आहे। बघू शकता छान अशा वड्या, म्हणजे मसाला आतपर्यंत गेलेला आहे वड्यांमध्ये। आणि आता आपली भाजी पण रेडी आहे।